रामकृष्ण हरी मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे श्री मल्हारी माळसाकांत पायी दिंडी सोहळ्याचे। मलवडी ते पंढरपूर असा हा त्यांचा पायी दिंडी सोहळा आहे। मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये हा पायी दिंडी सोहळा विसाव्यासाठी थांबलेला आहे। आपण दृश्य पाहत आहे ते दिंडी सोहळ्यातील आहे। आपल्याला विठ्ठल रुक्माईचं आणि मल्हारी माळसाकांत देवाचं दर्शन झालेलं आहे। खरं तर आपल्याला भंडारा पण या ठिकाणी ठेवलेला दिसलेला आहे। आता थेट आपण आलो ते भजनामध्ये रंग झालेल्या भाविकांच्या मध्ये मलवडी ते पंढरपूर असा हा त्यांचा पायी दिंडी सोहळा आहे आणि भजनामध्ये हे भाविक दंग झालेले आहेत। या पायी दिंडी सोहळ्याचे मालक आहेत ते नाना मगर आहेत, दिंडी चालक आहेत ते। हा पायी दिंडी सोहळा का सुरू केला, किती वर्ष झाले आणि काय संकल्पना होती, त्याचबरोबर मल्हारी माळसाकांत हे नाव का दिलं अशी विविध माहिती आज आपण दिंडी चालक आणि या भाविकांच्याकडून घेणार आहोत। विशेष म्हणजे श्री सिद्धनाथ मंदिरात पायी दिंडी सोहळा बसवलेला आहे। या दिंडी सोहळ्यात स्वागत करण्यासाठी सिद्धनाथ मंदिराचे पुजारी विठ्ठल चौगुले नाना त्यांनी या वारकऱ्यांचं स्वागत केलेलं आहे। मानदेश भूषण परिवाराने या वारकरीच्या बरोबरच पुजारी विठ्ठल नाना चौगुले यांच्याशी संवाद साधलेला आहे। आपण थोडा वेळ वारकऱ्यांच्या भजनात दंग होऊया आणि त्यानंतर मानदेश भूषणने एक संवाद साधलाय ते विठ्ठल चौगुले यांच्याशी। रामकृष्ण हरी नाना, खरं तर आज आपल्या मंदिरामध्ये पायी दिंडी सोहळा हा मल्हारी माळसाकांत पायी दिंडी सोहळा विसावलेला आहे। काय सांगताल आज? प्रथमतः मल्हारी माळसाकांत दिंडी सोहळा मलवडी ते पंढरपूर या दरम्यान रवाना होणार आहे। तर त्यांचा आज देवडीमध्ये त्यांचं आगमन झाले। त्या देवडी नगरवासीच्या वतीनं आणि सिद्धनाथ देवस्थानच्या वतीनं मी त्यांचं पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो। खरं तर ही भक्ती रसातनं आलेली लोक आहेत। आज सगळीकडे तालुक्यामध्ये इलेक्शनची रणधुमाळी चालू असताना ही लोक देवदर्शन किंवा भक्ती रसात नाहून कुठल्याही डोक्यात राजकारण ठेवताय ही लोक आज पायी वारीला चालले। खरोखर मला या लोकांचं कौतुक वाटतंय, त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी मानतो। धन्यवाद। श्री मल्हारी माळसाकांत पायी दिंडी सोहळ्याचे जे मुख्य आहेत, दिंडी चालक आहेत ते नाना मगर आहेत। खरं तर त्यांना सर्वजण तात्या म्हणतात। तात्या, खरं तर आपण सिद्धनाथ मंदिरात विसावलेला आहोत, पुजारी आहेत। खरं तर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की राजकारणाची धुमाळी सुरू आहे, तरी पण आपला पायी दिंडी सोहळा सुरू आहे। खरं तर नानाने राजकारणातली म्हणजे राजकारणात जी प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे ही सुरूच राहणार आहे, पण कुटुंबातलं सुद्धा आणि शेतीच्या कामातून सुद्धा वेळ काढून अशा सगळ्या ह्याच्यातून तुम्ही वेळ काढून निघालेला आहे। खरं तर काय सांगताल पहिल्यांदा? रामकृष्ण हरी, की राजकारण ही दिंडीवाल्यांना काय लागू होत नाही। राजकारणावरली राजकारण निवडणूक ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, चालूच राहते आणि आम्हाला भाविकाला भक्ती मार्गाने लागलं चाललं पाहिजे। पहिला प्रश्न आहे की आपलं नियमित आहे पायी दिंडी हा नियमित आहे, निवडणूक 5 वर्षांनी एकदा येणार आहे, त्याच्यामुळे तुमचे नियमित पायी दिंडी सोहळा सुरू झालेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे की हा पायी दिंडी सोहळा आहे आपला केव्हा स्थापन केलेला आहे, किती वर्ष झाली साधारण? 90 साल आहे। 90 साल आहे। बर, काय विचार होता हा पाठीमागं की तुम्ही पायी दिंडी सोहळा काढावा? काय नाही, असं नाही काय बरं का, ते आयांची वारीला जात होती, तर म्हणलं समजेने मिळून जायचं, दुसऱ्याच्या दिंडीत जात होतो तर आपल्या सर्वांची दिंडी करून जायचं, हा प्रश्न उद्भवला। म्हणून ही समजी गोळा करून आई तुमची पंढरपूरला जात होते,
आणि आईच्या नंतर असा विचार मनात आला की बाबा आई जशी जात होती तशी आपण एकटे जाण्यापेक्षा हा कुटुंबाने एकटे जाण्यापेक्षा परिसरात जी लोक आहेत त्या हा. सर्वांनाच हा पायदिंडी सोहळा म्हणजे त्याचा लाभ मिळेल. पायदिंडीमध्ये सर्वांनी सहभाग करून त्यांना सर्वांना पंढरपूरचं दर्शन होईल. धन्यवाद. तीर्थक्षेत्र खंडोबाचं नाव कायम राहावं हा. हे त्याच्या मागलं म्हणजे आपण सर्व मलवडीतला आहोत आणि मल्हारी मासाकान महाराष्ट्राचं एक अनेक भाविकांचं कुलदैवत आहे हा. आणि या कुलदैवताच्या निमित्तानं हा आपला पायदिंडी सोहळा आहे. हा एक तुमची संकल्पना आहे त्या पायदिंडी सोहळ्याला नाव देण्यापाठीमाग. रामकृष्ण आहे माऊली. रामकृष्ण आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव राजेंद्र पवार. बर. गाव कुठलं तुमचं. गाव माझं टाकेवाडी. बरं. काय नोकरी काय. मी एसटी मध्ये डेपोलाच होतो. बर. आता जून महिन्यात रिटायर झालो. रिटायर झालं. मग आता पायदिंडीमध्ये सोहळा सहभागी झालाय. काय भावना मनात आली तुमची की आता आता आपण सोहळ्यात सहभागी व्हावं. हरिभक्त पारायण नाना महाराजांनी जसं सांगितलं की भेटी लागे जीवा लागेल असं, या परमार्थामध्ये मी प्रवाशांची सेवा करत असताना मला हे घडलं नाही, परंतु आता ह्या सगळ्या वैष्णवांच्या मायबापांच्या सहाय्याने सहकार्याने मला हा जो वैष्णवाचा आनंद मिळतोय तर या आनंदामध्ये मी समाधानी आहे. आणि माझं पहिलंच मी पायीवारी पहिल्यांदा जातोय आणि त्याच्यातला जो आनंद आहे तो आनंद आज मी अगदी अंतकरणापासून अनुभवतो. धन्यवाद. बाबा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. सोपन रंगोली गाव कुठलं. मलवडी. मलवडी. वय किती आहे. 75. 75. मग आता दिंडीत सहभागी झालाय. हो. काय म्हणजे शरीर साथ देत नाही आता गाडीत थोडं बघतो गाडीत कवा चालतो. तरी पण का मनात आलं भावना की आपण पायदिंडीत चालावं. त्या मार्गात आपल्याला तेवढंच करायचे आहे शेवटी. देवधर्म. देवाचं नाम. माळ केव्हा घातली काय. तरी झालं की 10-15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. काय बदल संसारात वाटला का. आता 75 आहे त्याच्यामुळे देवधर्म आनंद तेवढाच आपल्याला समाधान. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी बाबासाहेब भोसले, पोस्ट दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मानदेश भूषण चॅनल चे संस्थापक अध्यक्ष अजित कुंभार साहेब यांना मी धन्यवाद देतो की वारकरी संप्रदायाच्या मध्ये ते गेले 2 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीनं जाहिरात करत आहेत आणि वारकरी संप्रदायाचा जो प्रचार प्रसार आहे तो गावागावामधल्या जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जे नवीन महाराज निर्माण होत आहेत, व्यक्ती निर्माण होत आहेत, त्यांना बोलण्याची संधी देत आहेत आणि त्यांना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. धन्यवाद सर. खर तर मानदेश भूषणचं एक काय म्हणतो आपण असं प्रेक्षक म्हणून मानदेश भूषणचा तुम्ही नेहमी बघत आहात. खरं तर चॅनल बघत आहात आणि वेगळं काय तुम्ही मानदेश भूषण परिवार देत आहे त्याच्यात तुम्ही एक मुद्दा सांगितला ते की वारकरी संप्रदायाचा. खरोखर सर तुमचं बरोबर आहे. मानदेश भूषण वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. आज पायदिंडी सोहळ्याचा आपण बघतोय. तुम्ही मगाशी सांगितलं की नवीन कीर्तनकार आहेत त्यांच्या मुलाखती आपण घेतोय. वारकरी संप्रदायाशी हा एक वेगळा पण जाता जाता एक थोडासा भाग म्हणून वारकरी संप्रदायाला देत आहे. तर तुमचं मनापासून धन्यवाद. सर आज ही पायदिंडी सोहळा चाललेला आहे. काय सांगतात तुमच्या शब्दात या लोकांच्यासाठी. हे गेल्या 2500 वर्षापासून म्हणजे पूर्ण भारत देशातून ह्या दिंड्या येत असतात. भारत देशामधले जे सगळे महाराज देव आहे, जे आपण धार्मिकतेमध्ये देवांना मानतो. सिद्धनाथाची यात्रा असेल तर त्या गावची सिद्धनाथ पायी दिंडी येते. जसे की आज मलवडी मधून खंडोबाची मासाकांतांची पायी दिंडी आलेली आहे. तशी आमच्या बिजवडी गावामधून जमवणे महाराज दिंडी अशी जाते. आणि मी तिकडे ढेबेवाडी पाटणखऱ्यामध्ये होतो. तिकडून वाल्मिक दिंडी म्हणून यायची. तर त्याही दिंडीचा त्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी व्हायचो आणि ते लोक अजूनही मसवडवरून जाताना मला जाता येता भेटतात. अजून म्हणजे माणसं जोडायचं खूप चांगलं माध्यम आहे. चांगलं माध्यम आहे. धन्यवाद सर. कशी आपण नाव सांगा. सविता. बर. रानातली कामं झाली का. काही ती काय आहे ते
परवानगी कशी घरच्यांनी दिली म्हणजे जायची दिंडी पाहिजे माझ्या मनात निघालं म्हणजे जा मनाचं निघालं का झालं का अडवलंच नाही कोणी अडवलं मनाला अडवलं नाही आणि त्याने पण नाही अडवलं का म्हणजे त्यांना काय सांगितलं बाबा पायी दिंडी सोहळ्या मग काय कारण सांगितलं असेल ना काय वेळेस विचारलं असेल ना इतके दिवस पाहिजे माझी इच्छा झाली म्हणलं आपलं जावं मी जाते म्हणजे जा म्हणजे समाधान व्हावं समाधान मिळतं धन्यवाद नाव सांगा तुमचं अलका राजेंद्र पवार तुम्ही माळकरी आहात माळ केव्हा घातली बाळातले 10 वर्ष झाली. 10 वर्ष पण माळ घातली लोकांनी विचारलं असेल ना माळ घातली काय मिळालं का काय माळेमधलं विचारलं पण आपल्या वारकरी मनाला संपर्क. समाधान वाटतं अशी ही गोष्ट करायला लोकांच्यावर लक्ष द्यायचं नाही आपल्याला जी गोष्ट मनाला समाधान करायला आहे ती करायची कोण काय म्हणाले लक्ष द्यायचं मना बबन मगर यमुना बबन मगर वय किती आहे तुमचं असं 65 चालणं होतं का काय बसते होतं काय बसतं काय म्हणजे बसत उठत म्हणजे थोडं चालायचं थोडं बसायचं अशी ही वारी काय म्हणत आलं की आता ही वारी करावी आपण आपल्या मनाला आनंद असावा म्हणून आपलं जायचं बरं घरच्यांनी परवानगी कशी दिली म्हणजे घरची काय देते ते आपण आपलं जायचं घरचीच नाही परवानगी देवाला काय नको म्हणतात आपल्याला नाही हो, पण ते वय आहे चालणं होत नाही. म्हणणार की पण मालक म्हणजे जा मग आपलं जायचं तुमचं नाव सांगा पहिल्यांदा सविता आणि सविता अरविंद बर्गे म्हणजे जे हे काय म्हणतो आपण त्यांना चोपदार आहेत ते कोण मालक आहेत बरोबर चांगली गोष्ट आहे खरं तर चोपदाराची भूमिका पण मालक चांगलं करतात तुम्ही आज पायदंडी सोहळ्यात निघालाय काय म्हणजे काय वाटलं म्हणत जाताना आनंद वाटला म्हणून निघालो भावाच्या संग म्हणजे मल्हारी माळसाकांत काय म्हणायचं भाऊच के आणि त्या भावाच्या बरोबर निघाला दिंडी चालेल आणि दिंडी चालक आहेत ते पण भाऊ आहेत हो भाऊ आणि देव पण म्हणजे असं सगळंच एक सूत्र आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली पहिल्यांदा तुमचं नाव सांगा रवींद्र श्रीरंग आप्पा खर तर हा एवढा मोठा पायी दिंडी सोहळा 9 वर्षापासून अखंड सुरू आहे तर आपले जे कार्यक्रम आहेत पायी दिंडी सोहळा म्हणजे मलवडी नगरीतील मल्हारी मार्सकांच्या मंदिरातून हा पायी दिंडी सोहळा होतो तिथून ते पंढरपूर पर्यंत जाण्याचे कार्यक्रम कसे आहेत पहिल्या दिवशी किती दिवसाचे आहेत साधारण वारी 6 दिवसाची आहे. बर हा पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी 9 वाजता खंडोबा मंदिरातून आरती करून प्रस्थान होते. बर त्यानंतर शांतिगिरी महाराज आश्रम मध्ये जाऊन गावाला प्रदक्षिणा घालून सकाळी बरोबर 11 वाजता स्टँड वर येते दिंडी. हा. त्यानंतर चालत चालत पुढे आल्यानंतर झडपी सदस्य बाबासाहेब पवार यांच्या घरी नाश्त्याची सोय होती. कारण 12च्या दरम्यान नाश्ता करतो आम्ही तिथे. तिथून आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या जेवणासाठी तुकाराम नागू मगर हा. हे दरवर्षी जेवणाची व्यवस्था करतात. तिथं आम्ही जेवण करून खाल्लोय आणि इथून संध्याकाळी गोंदावले येते मुक्काम आहे कान्हाजी कट्टे बर. यांच्या घरी बर आता एक सांगा तुमचे किती दिवसाचे म्हणजे मुक्काम 5 दिवसाचे 5 पडणार दिवसाचे. कुठे कुठे आहेत मलवडीत झालं की गोंदावले गोंधळातला पहिला मुक्काम झाला दुसरा मसवर, तिसरा पिलीव, चौथा भाळवली, 5वा पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली काय आज नाव सांगा पहिल्यांदा मलवडे वारीत सहभागी झालाय काय मनात भावना आहे? मनात भावना म्हणजे गेल्या वर्षीपासूनच माझ्या मनात भावना होती. बर. गेल्या वर्षी जी सेवा होती स्त्रीची ती माझ्याकडे होती. गेल्या वर्षी जेव्हा स्वातंत्र्य सोहळा निघाला तेव्हा आपण दिंडी चालक नानासाहेब मगर आहेत तात्याने किंवा सर्व माऊली भक्त आहेत त्या माऊली भक्तांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलं की आम्ही का पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि का पायी दिंडी सोहळा सुरू केलेला आहे अशी विविध माहिती आज आपल्याला सर्व वारकऱ्यांनी दिलेली आहेत. आमचे बाबासाहेब भोसले आहेत सिद्धनाथाचे पुजारी विठ्ठल नाना चौगुले आहेत या सर्वांनी पण देवडी नगरीमध्ये स्वागत केलेलं आहे. खरं तर महिला वर्ग आहे खरं तर शेतीची कामं आहेत पुढे घरच्यांची परवानगी म्हणण्यापेक्षा देवाला जायचंय म्हणण्याला कोण अडवू शकत नाही हे त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे आणि